महाकरुणिक कथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आज थोडे एक 4 शब्द बोलणार आहे. तर आपली हे आता दुसरं बोल आहे. तर हे मला याच्याबद्दल जास्त ते नव्हतं, तरी पण मी आता बोललं दुसऱ्या पुलाला जाऊन आपण एक प्रवचन कशा प्रकारे दिले जातं वगैरे बघण्यासाठी आलो. तरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांना एवढे आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, धर्म आहेत, तरी पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? कारण त्या बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा त्या धर्मामध्ये दिली. त्याच्यामुळे बाबासाहेबांना अनेक लोकांकडून हे होतं, ऑफर होता की या धर्मात आपण बाबासाहेबांनी नाकारलं. कारण बौद्ध धर्म असा आहे तिथं जातीभेद, काळा गोरा असं कोणताही धर्म म्हणजे हे केलं जात नाही, भेदभाव केला जात नाही. त्याच्यामुळे त्यांनी हा धर्म स्वीकारला आणि आपले लोक थोडी सुशिक्षित झाले, तरी पण आणखी ज्या प्रकारे त्यांना पुढे येऊन आपल्या धर्माचा प्रचार करायला पाहिजे तो केला जात नाही, हे जरा खंत वाटते. थोडी सुशिक्षित आहे, अडाणी आहे, तरी पण माणसाला धर्माबद्दल आंबेडकराबद्दल फक्त आहे, पण ते पुढं आणलं जात नाही. त्याच्याबद्दल एक मला हे वाटतं की सर्वांना येऊन प्रत्येक घरात एक माणूस आला आणि पुढच्या पिढीला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब काय आहे, गौतम बुद्ध काय आहे, तर पुढच्या पिढीला कळलं ना. पण त्यांना लहान मुलांना काहीच नाही माहीत, फक्त जयंती 100 डिसेंबर एवढंच माहीत आहे. बाकी काय सर्व विसरून जातात, आपल्या कामात बिझी राहतात, कुठं पण टाईमपास करणार पण इथं बुद्धविहारामध्ये वगैरे येत नाही. त्याच्याबद्दल खंत वाटली. तरी एक आता सुरुवात तुम्ही रणजीत साहेबांनी चांगली केलेली आहे आणि असेच माणसं येऊन आपल्या धर्माचा वगैरे प्रचार करणं जरुरीचं आहे. एवढंच बोलून तुम्हाला बोलायचं होतं मला या ठिकाणी आजच्या या भारतीय बौद्ध महासभा शैक्षणिक अधिवेशनाला विनंती करू की आपण विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणार भगवान श्रीनं सांगितलं त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य या आपल्या मातृसंस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मातृसंस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष जी आंबेडकर, त्याचप्रमाणे